नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विठोबाच्या पंढरपूर नगरीत सध्या भक्तीपेक्षा राजकारण जास्त तापलेलं जाणवतंय. नगराध्यक्ष पदाच्या सोडतीत यंदा सर्वसाधारण महिलेला संधी मिळाल्यानं शहराच्या राजकारणात नवं समीकरण तयार झालं आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष पदाची निवड होणार असल्यामुळे पंढरपूरमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. 2016 मध्ये जनतेतून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या साधना भोसले या पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 7.5 वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांचं पुनरागमन हे पंढरपूरच्या राजकारणात मोठं घडामोडीचं केंद्र ठरणार आहे. दरम्यान परिचारक गटाकडून श्यामल लक्ष्मण पापरकर आणि स्मिता गणेश अदटराव या नावाची चर्चा आधीपासूनच सुरू होती. मात्र आता या गटातूनच प्रणव परिचारक यांच्या पत्नी अमृता परिचारक यांचं नाव सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आलं आहे. तसंच भालके गटाकडून भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिती भालके या नगराध्यक्ष पदासाठी दावेदार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यामुळे या निवडणुकीत महिला उमेदवारांमधील थेट चुरस होण्याची दाट शक्यता आहे. राजकीय पक्षापेक्षा स्थानिक गटामधील संघर्ष हेच यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरणार आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे आणि कावेरी श्याम गोगाव या देखील या रिंगणात उतरण्याच्या चर्चेत आहेत. माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी यंदा नगरपालिका निवडणुकीत सक्रिय भूमिका घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यांच्या गटाकडून उमेदवार कोण असेल हे अद्यापही गुलदस्त्यात असलं तरी त्यांचा सहभाग या निवडणुकीचं गणितच बदलू शकतो. माजी नगराध्यक्ष साधना भोसले या कोणत्या गटाकडून निवडणूक लढवतील? प्रशांत परिचारक, भगीरथ भालके, कल्याणराव काळे, दिलीप धोत्रे, अभिजित पाटील यांची नेमकी भूमिका काय असेल हे सगळं पंढरपूरच्या राजकीय समीकरणात पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. एकंदरीत पाहता पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा महिला नेतृत्वाची चुरस रंगणार आहे. प्रणिती भालके, अमृता परिचारक, माधुरी धोत्रे, कावेरी गोगाव, साधना भोसले या सर्वच महिला उमेदवाराच्या नावामुळे निवडणुकीचं रणांगण तापलं आहे. आता फक्त प्रश्न एकच, विठोबाच्या नगरीत यंदा नगराध्यक्ष पदाच्या सिंहासनावर कोण बसणार? हा निर्णय ठरणार आहे जनतेच्या हातात. मी गणेश देशमुख, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. राष्ट्रशक्ती, जनतेच्या भावना बोलणारा आवाज शक्ती.